मान्यवर आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमलेले कोल्हापूरचे रसिक जन हो. खरं म्हणजे कमवा शिका या मार्गानं श्रम उद्योगाचे कल्पतरू फुलवावे, हे स्फुरण येथुनी दिशांतराला जावे, अशा तऱ्हेचं काम करणारे दीपक बिडकर यांचं कौतुक, त्यांना आशीर्वाद देण्यासाठी खास आम्ही सारेजण या ठिकाणी उपस्थित आहे. ज्यांच्या कंठात नव्या विचारांच्या रुचा आहेत, ज्यांच्या पावलात संस्कृती रक्षणाबरोबर नव्या विकासाची दिशा आहे, लोककलेतून समृद्धीकडे जाण्यासाठी कलासक्त कलासाधक अशा युवा कोरिओग्राफर दीपक बिडकर यांच्या रुद्रांश अकॅडमीचा आज दुसरा वर्धापन दिन आणि माझ्या हस्ते त्यांच्या 4 शाखांचं उद्घाटन झाल्याचा फलकही आपण या ठिकाणी प्रकाशित केलेला आहे. गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर 4 शाखांचं उद्घाटन म्हणजे खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे. मनोरंजनाबरोबरच लोककलेचं लोकशिक्षण करण्याचा नॉन ट्रॅडिशनल करिअर पाथ या युवा मुलानं, या तरुणांना स्वीकारला आणि त्याच्या पालकांनी त्याला तो स्वीकारायला दिला. खरंच कौतुकाची गोष्ट आहे. आणि कोल्हापूर सारख्या ठिकाणी अशा तऱ्हेचं काम करणं हे खरोखरच अवघड गोष्ट आहे. हे पवित्र काम करणाऱ्या तरुणाचा 2 वर्षातला चढता आलेख आम्ही अगदी जवळून पाहिलेला आहे. कमी कालावधीमध्ये दीपकनं घेतलेली उंच झेप पाहण्याचं भाग्य आणि या कार्यक्रमाची साक्षी होण्याचं संधी मला आज मिळते आहे. खरं म्हणजे माझा पुण्यात आज कार्यक्रम होता आणि मी 1.5 महिन्याचा कार्यक्रम आधी ठरवते आणि एकही कार्यक्रम कॅन्सल करत नाही. पण मला आज मात्र असं वाटलं की नाही, हा इतका धडपडी युवक आहे आणि याला अचानक हा तारीख मिळाल्यामुळे हा कार्यक्रम एक 7-8 दिवसापूर्वीच त्यांनी मला सांगितलं, मी आयुष्यातला पहिला कार्यक्रम रद्द करून या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहे. कारण नृत्यकला आणि लोककलेवर निरपेक्ष प्रेम करणारा हा कलावंत, ज्याच्यामुळे रसिक म्हणून आम्ही सारे कोल्हापूरकर श्रीमंत होत आहोत, त्याची वर्धिष्णू प्रभा पाहून खरोखरच सर्व करवीरकरांना अभिमान वाटतो. आणि दीपक, सर्व करवीरकरांच्या वतीनं मी आज तुम्हाला मानाचा मुजरा करतो. तुमच्याबद्दल कौतुकानं म्हणावं असं वाटतं आणि तुमचे जे सहकारी आहेत, जी विद्यार्थी आहेत, त्या सर्वांना उद्देशून म्हणते, तू चलता चल, तू बढ़ता चल, उन्नती के अभियान पर तू चलता चल. कोल्हापूर ही कलावंतांची नगरी आहे. बाबूराव पेंढारकरांचं पुस्तक आपण वाचलं असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी एक उल्लेख केलाय की शाहू राजांनी कोल्हापुरात कलावंतांचं केशराचं पीक आणलं. त्या शेतातून नुसता चाललो तरी सर्वांगावर सुगंध आणि रंग चढतो. मी त्याच धर्तीवर म्हणेन, भारतीय संस्कृतीचं पावित्र्य आणि अमृताशी पैजा जिंकणाऱ्या मराठी भाषेचं सौंदर्य एकत्र आणून रुद्रांश अकॅडमीनं कोल्हापुरामध्ये नृत्य सागर निर्माण केलंय. त्यातील लाटांच्या शिंतोड्यानं मन बागेसारखं फुलून येतं. ढगांना पाहून मोर नाचतो, तसं यानंतरचं जे सहज सुंदर संध्या पर्व आहे आणि ज्याची आपण आतुरतेनं वाट पाहतात, ते पाहून आणि ऐकून मला खात्री वाटते की तुम्ही सुद्धा आताही या नाचाल. रसिकांच्या मनावर नॉस्टॅल्जियाचं गारुड स्वार होईल. त्याप्रमाणे दीपक बिडकर या तरुणाची तपस्विता, तेजस्विता, तत्परता आणि तितिक्षा जी आहे ती आम्ही सारे जवळून पाहतो आहोत. त्यांचं या यशाबद्दल म्हणजे 2 वर्षाची छान वाटचाल आणि त्याबरोबर आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं 4 शाखांचं उद्घाटन, हे जे काही उत्तम यश आपण मिळवलेलं आहे त्याबद्दल आम्ही आधी सर्वजण आपलं मनपूर्वक अभिनंदन करीत आहोत. मला विशेष त्यांच्या आईचं अभिनंदन करावं असं वाटतं. कारण कलावंत हा नेहमी निसरड्या वाटेवरून चालतो आणि त्याचा पाय निसटू नये याची दक्षता मातापित्यांनी घ्यायची असते. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांच्या आईनं जे त्यांच्यावर समृद्ध संस्कार केलेले आहेत, त्यामुळे हा कलावंत सद्विचारी आहे, सद्वर्तनी आहे. संस्काराची समृद्धी दीपकच्या गीतात, नाचात आणि लिखाणातही दिसते. कारण परवाच्या आमच्या कार्यक्रमाचं लिखाण त्यांनी केलेलं होतं आणि वर्तनात तर ती उतरलेलीच आहे आणि याचं सर्व श्रेय मातापित्यांना आहे. असंख्य तरुणींच्या घराण्यात बऱ्याचदा ते शिकवत असतात आणि
कृष्णासारखं अभोवतीनं सगळ्या गोपी नाचत असल्या तरी मला असं वाटतं की अत्यंत अलिप्तपणे हा संवेदनक्षम कलावंत डिटॅच्ड अटॅचमेंट ज्याला म्हणतात या पद्धतीनं आपले विद्यार्थी घडवतो. आणि म्हणूनच तर सगळे कोल्हापूरकर आपल्यावर विश्वास ठेवून आहेत. आमच्यासारख्या महिला संस्था विश्वासानं नृत्याची सूत्र म्हणा किंवा आमच्या कोरिओग्राफीचं काम आपल्याकडे सोपवत आहे. मला खात्री वाटते की गुरु बनण्याची क्षमता आपल्याकडे आहे, परंतु प्रत्येकाला असं वाटतं की आपण लगेच गुरु झालो. इथे बरेच जण शिक्षक वगैरे असतील, मलाही बऱ्याच जण येऊन आज गुरु म्हणून नमस्कार करतायत, पण गुरु होणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी तपश्चर्या लागते. आणि म्हणून इथल्या प्रत्येकाला सांगते की आपण अजून कुठेतरी 2च पावलावर असतो, ते म्हणजे अध्यापक आणि उपाध्याय. अध्यापक नेहमी माहिती देत असतो, उपाध्याय नेहमी ज्ञान देत असतो. आपण माहिती आणि ज्ञानाचे भागीदार निश्चित आहोत, त्याच्यावर मास्टरी मिळवली असेल, पण कौशल्य देणं विद्यार्थ्यांना तेव्हा तो आचार्य बनतो. आत्मभान दिलं की पंडित होतो, भविष्याचा वेध घ्यायला शिकवलं की द्रष्टा होतो आणि शहाणपण माणसाला दिलं की गुरु होतो. आणि म्हणून ही वाटचाल खूप अवघड असते आणि ती वाटचाल दीपक नक्की करेल याची मला खात्री आहे. कला ही इंटरनॅशनल लँग्वेज असते. लाकूड जोडायचं झालं तर फेविकॉलचा वापर करतो आपण, लोखंड जोडायचं झालं तर वेल्डिंग वापरतो, पण माणसांची मनं जोडायची झाली तर कला जिवंत ठेवावी लागते. आणि नृत्यातून मला वाटतं जास्त लवकर माणसांची मनं जुळली जातात. जिथं जिथं ताण आहे तिथं तिथं नृत्य हा त्याच्यावरचा मुलामा आहे. नृत्यामुळं आत्मविश्वास, उत्साह आणि आनंद लहरींचं विलक्षण सामर्थ्य माणसाला मिळतं आणि जे आपण नंतर सगळेजण याचा प्रत्यंतर घेणार आहोत. मन प्रसन्न होताच नवनिर्मितीच्या भावना प्रबळ होत असतात आणि म्हणून तर सर्वांनीच मनापासून नाचलं पाहिजे. पण भारतीय लोकनृत्य पॉप म्हणजे कमरेखालचा भाग हलवून नाचणं याला जर नृत्य म्हणत असतील तर मला असं वाटतं की काहीतरी आपली गडबड होतीये. आनंदी जगण्यासाठी आणि स्वास्थ्यासाठी लोककला असं पण दीपकनं एक स्लोगन दिलेली आहे आणि जगही सांगतंय की ड्रामा, रिदम किंवा आर्ट, म्युझिकल थेरपी हे सगळं आज आजारी माणसावरती उपचार करण्यासाठी सुद्धा वापरलं जातं. याच्यातून गडद नैराश्य जे असतं ते नाहीसं होतं, दुःख निवारक द्रव्य निर्माण होतात आणि फिटनेससाठी सुद्धा दीपकचा जो उपक्रम आहे तो खूप चांगला आहे. आमच्या ज्या महिला जातात त्या म्हणतात ताई 3 मिनिटामध्ये एवढा घाम येतो की 2 तास चालण्याची काय आवश्यकता भासत नाही किंवा तुमच्या आता जिम मध्ये जाऊनही काही काम करावं लागत नाही. तर हे पण महत्वाचं आहे. अरिस्टॉटलनं असं म्हटलंय की ज्या देशाची संस्कृती पाहायची असेल तर त्या देशाची लोकगीतं ऐका किंवा लोकनृत्य पहा. आणि मला वाटतं आपण सगळेजण आपली लोकनृत्य आणि लोककला, आपले लोकनृत्य आणि लोककलाचे पेहराव किंवा कपडे हे विसरायला लागलेले. खरं म्हणजे आपल्या इंग्रजी उच्चाराला आणि लुंगीला जगभर हसतात याची छदाम पर्वा न करता मद्रासी माणूस जगभर जाऊन नोकरी करतो. आपली दाढी आणि पगडी कायम ठेवत सरदारजी जगभर हिंडतात, पण आपण मात्र गणपतीच्या उत्सवात सुद्धा पूजेपुरतं धोतर नेसायला लाजतो आणि सोळही नेसत नाही. निदान या नृत्याच्या निमित्तानं तरी दीपक आपण तरुणाईच्या अंगावर धोतर, पटका, मुंडासं आणि तरुणींच्या अंगावर नऊवारी आणि कंचुकीचं दर्शन घडवत आहे. खूप झालं, खूप मोलाचं झालं असं मला वाटतं. या निमित्तानं तरुणाईला स्वदेश, स्वदेशी आणि स्वातंत्र्याची जाण सातत्यानं आणत राहा. मी मगाशीच म्हणलं पॉप म्हणजे कमरेखालचा भाग घालून नाचायचं आणि अंगाला विचित्रपणे झटके द्यायचं याला नृत्य म्हणत असतील तर अतिशय चुकीचं आहे. आमच्याकडे सुद्धा जगाला देण्यासारखं खूप काहीतरी आहे, हे मुलांच्या मध्ये आपल्याला रुजवावं लागेल. आणि ते बाळगत जर लोककला आपल्या 7 समुद्रापार पोहोचवण्याची जिद्द तरुणाईत निर्माण केली आणि त्याची दीपक निर्माण करतोय आणि मला खात्री आहे की आज तुम्ही 2 वर्षात एवढी उडी घेतली, लवकरच आगामी 2 वर्षात परदेशातही तुमची रुद्राक्ष अकॅडमी डान्स सादर करेल, लोककला सादर करेल. ये दिल मांगे मोरच्या मस्तीत जगणाऱ्या तरुण तरुणींना जिंदगी मेरी अपनी ही नहीं, इस पर पूरी मानव जाति का कर्ज है. उनके हित में कुछ रचनात्मक करना मेरा पहला फर्ज है. हे सातत्यानं सांगावं लागेल आणि दीपकच्या प्रशिक्षण वर्गात हे सांगितलं जातं याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. पुढच्या वर्धापन दिनापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील लोककलाकारांची एक डायरी
जी डिक्शनरी ज्याला म्हणतो किंवा डिरेक्टरी ज्याला म्हणतात, ती प्रशिक्षकांची ती प्रसिद्ध व्हावी. कारण दर आपल्या वर्धापन दिनाला काहीतरी समाजाला देण्यासारखं पण केलं पाहिजे. आणि मला खात्री वाटते की ते शोधून काढा आपले लोक कलाकार कुठे आहेत, शिकवणाऱ्या लोकांचे पत्ते येऊ दे. आणि कोल्हापुरात कुणीही सांगितलं तर रुद्राक्ष अकॅडमीत दिलं तर लोककलेची पूर्ण माहिती मिळेल. अशा तऱ्हेचं काहीतरी पुढच्या वर्धापन दिनाला व्हावं. दीपकनं मला थोडा सल्ला द्यायचा आहे, गुरु म्हणून नाही, कारण मी अजून गुरुपदाला पोहोचलेलंच नाहीये. पण विद्वान होण्यासाठी सतत अभ्यास करावा लागतो. आणि दिनादिनधा हा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये जे इंदुमती, लेले आणि राणे ज्या पद्धतीनं परीक्षण करतात, आम्हाला दीपक तिथे लवकरात लवकर पोहोचलेला दिसायला हवं. पुण्यवान होण्यासाठी सतत चांगलं काम करावं लागतं आणि ते करतायत. धनवान होण्यासाठी सुद्धा एक व्यावसायिकता आणि उद्योजकता पाहिजे आणि ती तुमच्याकडे कमी आहे. त्यामुळे कदाचित नुसतेच कलावंत राहाल असं होता कामा नये. कारण आपल्या आयुष्यासाठी पैसा हा पाहिजे, मात्र पैसा कसा खर्च करायचा त्याचे संस्कार तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला दिलेलेच आहेत. द बेस्ट इज येट टू बी याचं भान सातत्यानं राखा. मात्र कायम राजपुत्र आणि धनिकांना शिकवणारे द्रोणाचार्य बनू नका. तळागाळातील खेड्यापाड्यातील मुलांना ज्ञानदान करण्यासाठी आम्हाला सांदीपनींची आवश्यकता आहे. आणि मला वाटतं असे सांदीपनी इथून कोल्हापुरातून बाहेर पडले पाहिजे. आपण सर्वजणांना माहिती की पूजा जेव्हा चालू असते तेव्हा आपलं सगळ्यांचं लक्ष पोथीपेक्षा प्रसादाकडे असतं. आणि तीच पद्धत आता सुद्धा माझ्या भाषणापेक्षा तुमचं लक्ष नंतरच्या कार्यक्रमाकडे आहे. आणि मला वाटतं की खूप आनंदाच्या सोहळ्यामध्ये माझं भाषण म्हणजे आनंद सोहळ्यात RDX घेऊन जाण्यासारखं आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी थांबणार आहे. फक्त दीपकला आशीर्वाद देण्यासाठी, त्याच्या अकॅडमीला आशीर्वाद देण्यासाठी आणि सर्व पाठीमागे जे स्टुडंट उभे आहेत जे आपली कला इथं सादर करणार आहेत त्यांना सर्वांना उद्देशून मी म्हणेन, तिमिरातून तेजाकडे ने दीपका जीवन, तिमिरातून तेजाकडे ने दीपका जीवना, ज्योतिपरी रुद्रांश मंदिरी रे जागवी साऱ्या मन, दे मुक्तता भावहीनता अभिमान दे दे लीनता, दे अंतरा शुभदायिनी मल निलायम भावन. धन्यवाद.